सोमवारी निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो, सोमवारचे निफ्टीचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि सोमवारी निफ्टीची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळाली. 24,750चा निफ्टीने आज लो लावला आणि 150 पॉईंटची अपसाईडची मुवमेंट करून 24,900 वरती निफ्टीने आज क्लोजिंग दिली. म्हणजे आज निफ्टीमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला मिळाली. तर आज निफ्टीमध्ये जी ओपनिंग झाली ती निगेटिव्ह झाली, म्हणजेच गॅपडाऊन ओपनिंग झाली. तर गॅपडाऊन ओपनिंगचा आपण ट्रेड प्लॅन डिस्कस केला होता. आपण इकडे काय केलं होतं, इकडे एक झोन ड्रॉ केला होता. 24,700 ते 24,740च्या आसपासचा आपण झोन ड्रॉ केला होता. गॅपडाऊन ओपनिंग जर ह्या झोनच्या वरती होईल तर आपला जो व्ह्यू होता तो अपसाईडचा व्ह्यू होता. 24,700 या लेवलचा जर ब्रेकडाऊन केला तर आपल्याला डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा होता. अदरवाईज जोपर्यंत निफ्टी या झोनच्या वरती असेल तोपर्यंत आपण अपसाईडचा ट्रेड घेऊन चालणार होतो. तर निफ्टीमध्ये आज आपण एक कॉलचा ट्रेड प्लॅन केला होता. ज्यावेळेस निफ्टीची ओपनिंग गॅपडाऊन झाली, गॅपडाऊन ओपन होऊन निफ्टीने सरळ अपसाईडची मुवमेंट केली. त्याच्यानंतर इकडे पॉज घेतला. पॉज घेऊन ज्यावेळेस निफ्टीने पुन्हा 24,800 या लेवलचा ब्रेकआउट ज्यावेळेस केला त्यावेळेस आपण निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड प्लॅन केला होता. आपण जे कॉलचे टार्गेट दिले होते ते टार्गेट्स निफ्टीने दिवसा अखेर आपल्याला अचीव्ह करून दिले. तर बुधवारी मी तुम्हाला एक स्टॉक ऑप्शन पण शेअर केला होता. तर त्या स्टॉक ऑप्शनमध्ये 100 पॉईंट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळालं. 100 पॉईंट आपल्याला टार्गेट तिकडे अचीव्ह झालं. आणि आज देखील तुम्हाला मी एक स्टॉक ऑप्शन शेअर केलाय. तो स्टॉक ऑप्शन तुम्हाला होल्ड करायचा आहे. जोपर्यंत टार्गेट हिट होत नाही तोपर्यंत होल्ड करायचा आहे. कारण आपण जो ऑप्शन बाय केलाय तो एकदम बॉटमला बाय केलाय आणि तो स्टॉक सध्या बॉटमवरती आहे. बॉटमवरती म्हणजे प्रॉफिट बुकिंग नंतर आपल्याला एका चांगल्या लेवलवरती बघायला मिळतोय. डेफिनेटली तिकडे आपली रिस्क छोटी असणार आहे, पण आपल्याला जो रिवॉर्ड मिळेल तो खूप चांगला मिळेल. आपण हा जो 100 पॉईंटचा जो ट्रेड आपण दिला होता त्या ट्रेडला पण होल्ड करायचा आहे, कारण आपल्याला अजून टार्गेट बघायला मिळतील. आपण 100 पॉईंट टार्गेट नक्कीच आपल्याला आज मिळाला आहे, पण आपण तो ट्रेड स्टील होल्ड केला आहे, कारण त्या स्टॉकमध्ये पण आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये अपसाईडची मुवमेंट बघायला मिळेल. तर सोमवारची तर तुम्ही ओपनिंग म्हणाल तर आपलं मार्केटची जर आजची कंडिशन जर बघितली तर आपल्या मार्केटमध्ये आज पॉझिटिव्ह क्लोजिंग झाली आणि जो रेजिस्टन्स होता बुधवारचा त्या रेजिस्टन्सला पण ब्रेकआउट करून त्या रेजिस्टन्सच्या वरती क्लोजिंग दिली. याचा अर्थ की सोमवारची जी ओपनिंग असेल ती आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळेल. आणि प्लस ग्लोबल मार्केट जर तुम्ही बघितलं तर ग्लोबल मार्केटमध्ये पण आपल्याला पॉझिटिव्हिटी बघायला मिळते. तर याचा अर्थ सोमवारची ओपनिंग आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्हच बघायला मिळेल. तर सुरुवातीला आपण फ्लॅटचं अनालिसिस करू, त्याच्यानंतर गॅप अप ओपनिंग आणि गॅपडाऊन ओपनिंगचं आपण तिन्ही सिच्युएशनचं आपण अनालिसिस करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व लेवल्स समजतील. तर उद्यासाठी 2 लेवल्स खूप महत्वाचे आहेत. त्या लेवल्स मी तुम्हाला इकडे शेअर करतो आणि आपण प्लॅनिंग स्टार्ट करूया. ओके, तर वरच्या साईडला 24,900चा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स वरती तुम्ही एक लाईन ड्रॉ करून ठेवा. त्यासोबतच 24,800चा हा जो रेजिस्टन्स होता या रेजिस्टन्सला मार्केटने ब्रेकआउट केलं आणि इकडे सपोर्ट घेतलाय. याचा अर्थ 24,000 हा एक सपोर्ट लेवल आहे, कारण इकडे मल्टिपल टाइम मार्केटने काय केलं आहे, सपोर्ट घेतलाय. त्याच्यामुळे हा एक सपोर्ट आहे. सोमवारी जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली तर फ्लॅट ओपनिंग मध्ये बघायचं की मार्केट वरच्या साईडला ब्रेकआउट करते की डाऊन साईडला ब्रेकआउट करते. जर सरळ निफ्टीने जर 24,900 या लेवलचा ब्रेकआउट जर केला तर डेफिनेटली आपण इकडे निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते 25,050 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळू शकतात. म्हणजे ऑलमोस्ट 150 पॉईंटचा आपल्याला अपसाईडचा मुवमेंट बघायला मिळेल. पण फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी सरळ खाली आली, सरळ खाली म्हणजे काय, तर ओपनिंग नंतर मार्केट जर सरळ डाऊन साईडला येत असेल तर आपल्याला काय करायचं, वेट करायचं. मार्केट सरळ जर 24,800 या लेवलवरती येऊन इकडे जर आपल्याला जर पॉझिटिव्ह जर प्रायझेशन जर दाखवलं तर आपण इकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करू. पुटचा ट्रेड आपला तेव्हाच प्लॅन करायचा आहे ज्यावेळेस निफ्टी फ्लॅट ओपन होऊन 24,800 या लेवलचा ब्रेकडाऊन करेल, त्याच्यानंतर रिटेस्ट करेल आणि देन डाऊन साईडला जाईल. त्यानंतर आपण इकडे पुटचा ट्रेड प्लॅन केला तर आपल्याला तो सक्सेसफुल होऊ शकतो. अदरवाईज काय होऊ शकतं, मार्केट काय करू शकतं, मार्केट ब्रेकडाऊन करून इकडे पुटमध्ये ट्रॅप करू शकतं. पुटमध्ये ट्रॅप करून आपल्याला एक चांगली अपसाईडची मुवमेंट दाखवू शकतं. त्याच्यामुळे बेटर हेच आहे की ब्रेकडाऊन होऊ द्या, रिटेस्ट करू द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही जर ट्रेड प्लॅन केला तर तुम्हाला पुट साईडमध्ये चांगलं प्रॉफिट बघायला मिळू शकतं. ओके, तर हा आपला निफ्टीचा फ्लॅट ओपनिंगचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला.
सोमवारी जर निफ्टीमध्ये गॅपअप ओपनिंग जर झाली तर गॅपअप ओपनिंगमध्ये हा जो 24,900चा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स निफ्टीसाठी एक सपोर्ट लेवल बनेल. त्याच्यामुळं गॅपअप ओपनिंगमध्ये मार्केटची मुवमेंट कशी होते हे बघणं गरजेचं आहे. जर गॅपअप ओपनिंग नंतर मार्केटने सरळ जर अपसाईडची मुवमेंट जर केली, म्हणजेच 5 मिनिटाची कॅन्डल जर बुलिश बनली, तर डेफिनेटली आपण पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या ब्रेकआउटवरती कॉलची पोझिशन बनवू शकतो. सरळ आपल्याला 25,050 ते 25,100 पर्यंतचे लेवल्स बघायला मिळू शकतात. जर गॅपअप ओपनिंग नंतर मार्केट जर सरळ खाली आलं, तर हा जो काही 20 पॉईंटचा झोन आहे 24,880 वरती पण तुम्ही एक लाईन ड्रॉ करून ठेवा. आणि इथून मार्केट जर आपल्याला रिव्हर्स जाताना दिसेल, तर डेफिनेटली आपण इकडे पुन्हा एकदा कॉलचा स्ट्रेट इकडे प्लॅन करू शकतो. टार्गेट्स ते आपल्याला मिळतील ते 25,000 ते 25,050 ते 25,100 पर्यंत टार्गेट्स आपल्याला अपसाईडला बघायला मिळू शकतात. पण गॅपअप ओपनिंग नंतर जर निफ्टीने 24,880 या लेवलला जर ब्रेकडाऊन केलं, तर आपण एक छोटासा पुटचा स्कॅल्प ट्रेड मारू शकतो. पण हा ट्रेड थोडासा रिस्की राहू शकतो. कारण काय, ओव्हरऑल मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे किंवा ओव्हरऑल मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो थोडासा पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळं तुम्ही इकडे जर पुटचा ट्रेड घेतला नाही तरी चालेल. पण ज्या लोकांना स्कॅल्पिंग करायचं आहे ते लोक काय करतील, गॅपअप ओपनिंग नंतर मार्केट जर 24,880 ह्या लेवलला ब्रेकडाऊन केलं, रिटेस्ट करून जर मार्केट पुन्हा डाऊन साईडला जाईल, तर तुम्ही इकडे एक 70 पॉईंटच्या टार्गेटसाठी म्हणजे 24,800च्या लेवलसाठी तुम्ही इकडे पुटचा ट्रेड प्लॅन करू शकता. तर जो मेजर जो पुटचा प्लॅन असेल तो 24,800च्या खालीच असेल. इव्हन जरी गॅपअप जरी ओपनिंग झाली तरी 24,800च्या खालीच आपण इकडे पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, तर हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा मंडेचा गॅपअप ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला. मंडेला म्हणजे सोमवार जर निफ्टीची ओपनिंग जर खूप मोठी झाली, म्हणजे 100 पॉईंट प्लसची गॅपअप ओपनिंग होत असेल, तर त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला थोडंसं प्राइस ॲक्शन बघावं लागेल. प्राइस ॲक्शन कसं बनतंय हे बघायला लागेल. पहिला 1-2 तास मार्केटला आपण वॉच करू. पहिल्या 1-2 तासामध्ये मार्केटमध्ये जे प्राइस ॲक्शन बनेल किंवा जो पण आपला पॅटर्न मार्केटमध्ये बघायला मिळेल, सिम्पल त्या पॅटर्नचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनवरती आपण ट्रेड इनिशिएट करू शकतो. त्याच्यामुळे मोठ्या गॅप ओपनिंगमध्ये थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक ट्रेड प्लॅन करावं लागेल. सोमवारी जर निफ्टीची ओपनिंग गॅपडाऊन झाली, गॅपडाऊन जर 24,800 या लेवलच्या वरती जर होत असेल, तर 24,800च्या वरती आपला जो व्ह्यू असेल तो अपसाईडचा व्ह्यू असेल. ओके, जोपर्यंत निफ्टी 24,800 या लेवलच्या वरती असेल तोपर्यंत आपल्याला स्ट्रॉंग अपसाईडची म्हणून बघायला मिळू शकते. कारण 24,800 या लेवलवरूनच आपल्याला दुपारी आज चांगली मुवमेंट बघायला मिळाली. ऑलमोस्ट इथून आपल्याला एक 100 पॉईंटची मुवमेंट बघायला मिळाली होती. त्याच्यामुळे 24,800च्या आसपासची जर ओपनिंग झाली तर नक्कीच मी इकडे काय करेन, एक कॉलचा स्ट्रेट प्लॅन करेन. जर निफ्टीने पहिली 5 मिनिटाची कॅन्डल बुलिश बनवली म्हणजेच ग्रीन बनवली तर. पण जर गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टीने सरळ 24,800 या लेवलचा जर ब्रेकडाऊन केला आणि इकडे जर एखादी पहिलीच कॅन्डल जर रेड बनवली, म्हणजे जी 5 मिनिटाची कॅन्डल असेल ती कॅन्डल जर रेड बनली, तर त्या कॅन्डलचा हायवरती आपण स्टॉप लॉस प्लेस करून नक्कीच एक पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पुटसाठी टार्गेट्स आपल्याला मिळतील ते 24,700 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. तर हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा गॅपडाऊन ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला. गॅपडाऊन ओपनिंग 24,800 या लेवलच्या खाली जर झाली आणि मार्केट सरळ जर खाली जात असेल तरी देखील आपण इकडे पुटसाठी जाऊ शकतो. म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जोपर्यंत निफ्टी 24,800 या लेवलच्या वरती असेल तोपर्यंत आपला जो प्लॅनिंग असेल तो कॉल साईडचा प्लॅनिंग असेल. तर आपल्याला कुठे रॅन्डमली ट्रेड प्लॅन करायचा नाही, आपल्याला लेवल फॉलो करायचे आहेत. लेवलवरती मार्केटला येऊ द्या. लेवलवरती आल्यावरती मार्केटचं प्राइस ॲक्शन कसं बनतंय, तिकडे कॅन्डल्स कसे बनतायत हे बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड प्लॅन करा. पण जर 24,800 या लेवलचा मार्केटनं जर ब्रेकडाऊन जर केला किंवा 24,800च्या खाली जर मार्केट ओपनिंग देत असेल तर डेफिनेटली मार्केटमध्ये आपल्याला निगेटिव्हिटी बघायला मिळू शकते. इथून आपल्याला 200 पॉईंटचा फॉल पण बघायला मिळू शकतो. ओके, तर हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा सोमवारचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.